ऐतिहासिक आणि वैभवशाली खरं तर परंपरा गणेश उत्सवाची या पुण्याला आहे आणि याच पुण्यामध्ये खरं तर शिक्षणाचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा या पुण्याला ओळखलं जातं। याच पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेल्या आहेत आणि विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये खरं तर ह्या विद्यार्थिनी वास्तव्य करतात। मात्र शिक्षण घेत असताना खऱ्या अर्थानं ज्या गणेश उत्सवाला ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण अधिक समृद्ध करणारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि हाच गणेश उत्सव आपल्याला पुणे शहरामध्ये सुद्धा अनुभवता यावा या माध्यमातून खरं तर या मुलींनी पर्यावरणपूरक आणि झिरो बजेट असं जे गणेश उत्सव जे आहे तो साकारलेला आहे। खरं तर दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण अशी एक आरास यांच्या माध्यमातून केलेली जाते आणि त्या गणेश उत्सवाचं खरं तर खूप मोठं कौतुक जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती केलं जातं। यावर्षी सुद्धा खरं तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जागृत इतिहास आहे जो आमच्या कायमच नसानसामध्ये आपल्याला ऊर्जा देतो अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची जी आरास आहे आज ती गणपती बाप्पा समोर केली आहे। खरं तर ज्या विद्यार्थिनींनी खरं तर ही आरास किंवा ज्या विद्यार्थ्यांनी खरं तर हा देखावा साकारलेला आहे त्या विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर मनमोहक आणि देखावा अगदी आकर्षक असा बनलेला आहे। काय ह्याच्या पाठीमागची थीम होती आणि यावर्षीचं काय वेगळंपण आहे? नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण 12 किल्ल्यांना युनेस्को या संस्थेने वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा दर्जा दिला। याच गोष्टीचा गौरव करण्यासाठी आम्ही ही थीम साकारलेली आहे। या थीम मध्ये एकूण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जे दर्जा मिळाला तर आम्ही यामध्ये 12 किल्ले साकारलेले आहेत। तर या 12 किल्ल्यांमधले 8 किल्ले हे पर्वतीय किल्ले आहेत आणि 4 किल्ले हे जलदुर्ग आहेत। तर आम्ही इथे किल्ले बनवताना सह्याद्री पर्वतरांग तयार केली आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये जो किल्ला ज्या ठिकाणी स्थित आहे त्याप्रमाणे तो किल्ला दर्शवला आणि किल्ल्याची उंची त्याचा आकार याप्रमाणे तशी आम्ही थीम केली आणि जे जलदुर्ग आहेत ते खाली आम्ही पाण्यामध्ये दाखवलेले आहेत। तर आणखी काही विद्यार्थी आहेत पर्यावरणपूरक आणि झिरो बजेट असं एक प्रत्येक वर्षी तुमची थीम असती। यावर्षी एकंदरीत काय कशी पद्धतीने तुमची लगबग होती सर्व तयारी करण्याची? गेले 3 दिवस झाला आम्ही सर्वजण एकत्र येऊन ह्या तयारीची सुरुवात करत आहोत। खरं तर आणखी काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। गणेशोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी असते, याच्यामध्ये सर्वजणच आनंद घेतात। खरं तर शिक्षणाच्या निमित्तानं आज पुण्यासारख्या शहरामध्ये राहतात, गावापासून दूर आहात म्हणजे कुठेतरी गावाची आठवण ओढ असते किंवा सणांची ओढ असते। आज विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये वास्तव करत असताना या सर्व म्हणजे गणेशोत्सवाचा कशा पद्धतीने आनंद म्हणजे बुद्धीची देवता म्हणून या गणेशाला बघितलं जातं, कसा आनंद घेता? खरं तर समितीमध्ये गणेश उत्सव आपण बुद्धीची देवता म्हणूनच साजरा करतो। ह्यामध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन गणपतीची मूर्ती तयार करून आणि इथे सजावटीसाठी तिथे स्थापन करतो। आपल्या समितीमध्ये ज्ञान सत्र हे आयोजले जातात गणेश उत्सवामध्ये। जसे आपल्याला माहिती आहे गणेश हे बुद्धीची देवता आहे, विद्येची देवता आहे, त्याला आपण पूजलं पाहिजे। ह्याच अनुषंगाने विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण गणेशाची स्थापना करत ते ज्ञान सत्र आयोजित करत आहोत। तर समितीच्या पर्यवेक्षिका या ठिकाणी आहेत। समितीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं अगदी आनंदाचं, नाविन्याचं आणि चैतन्याचं वातावरण असतं। सर्व विद्यार्थिनी एकत्रित येऊन कशा पद्धतीने काय उपक्रम राबवले जातात आणि कसं एकंदरीत या ठिकाणी चित्र असतं? खरं तर हे एक उत्साह असतो, बघण्यासारखं वातावरण असतं। जसं ऑल ओव्हर पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो तसं समितीमध्ये एक छोटंसं पुन्हा स्थापन झाल्यासारखं वाटतं। वेगवेगळ्या विभागातनं मुली येतात आणि ते इतक्या उत्साहाने त्यांचा उत्साह बघून असं वाटतं की आपण सुद्धा आपलं वय विसरून त्यांच्यामध्ये मिक्स व्हावं। आणि खास नाविन्य म्हणजे की आमच्या समितीमध्ये जो गणेशोत्सव साजरा होतो हा झिरो बजेट आणि मग त्यांना खूप कल्पना सुचवाव्या लागतात की झिरो बजेट म्हणजे अरे आपल्याकडे पैसा नाही कसं करावं। सो असं सगळं मग त्यांची महिनाभरापासून खरं तर सगळे जुळवाजुळव असते, कागद जमा करायचा, पुठ्ठा जमा करायचा आणि असं सगळं जमा करून उत्साहाने कमीत कमी वेळ खर्च होईल असं सगळं बघून सगळ्या मुली उत्साहाने इथे येतात आणि उत्साहाच्या वातावरणात हे 3 दिवस आमचा गणपती उत्सव साजरा होतो। याच्यामध्ये ज्ञानसत्र पण असतं, या ज्ञानसत्रामध्ये नक्की काय असतं? ज्ञानसत्र जसं की तुम्हाला सांगितलंय की गणपती खरंच बुद्धीची देवता आहे। तर ज्ञानसत्रामध्ये आमचे जे ग्रामीण भागातले मुलं मुली इथे आहेत तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, कारण का कितीही नाही म्हटलं तरी शहरी भागामध्ये जेव्हा शिक्षणासाठी येतो तर शिक्षणाच्या व्यतिरिक्त आणखीन त्यांना ज्ञान मिळावं। त्यामुळे ह्या 3 दिवसाचं औचित्य साधून वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण, जसं की कालच आमच्याकडे टिल्लू सर येऊन गेले, त्यांनी एक मोटिवेशनल स्पीकर्स प्लस लाफ्टिंग असं त्यांनी घेतलं आणि त्या सत्रामधनं मुलांना असं काही ज्ञान मिळावं की ते त्यांना आयुष्यभर पुरावं असं आपण त्यामध्ये ज्ञानसत्रामध्ये वक्ते बोलवतो। खरं तर कलेची देवता, बुद्धीची देवता असं गणरायाला पूजलं जातं, त्यांना मानलं जातं।
गणपतीची ही सर्व तयारी करताना तुमची कशी लगबग, म्हणजे झिरो बजेट आहेत असं तर तुम्ही म्हणता, नक्की झिरो बजेट म्हणजे कशा स्वरूपाचं, म्हणजे आज तुम्ही शाडू मातीने हा गणेशाची मूर्ती तयार केली, काय तुमची ही सर्व गोष्टीतली लगबग सुरू असते, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही सर्व करता? वस्तू जुळवाजुळव करताना पहिल्यांदा तर आम्ही वर्तमानपत्राचा वापर केला. त्याच्यासाठी आम्ही 1.5 महिन्यापासून वर्तमानपत्र साठवत होतो. 1.5 महिन्यापूर्वीपासून ही गोष्ट डोक्यात होती की आपल्याला हे करायचंय. आणि मग बाकी खाली पाणी म्हणून तर आम्ही रांगोळीचाच वापर केलेला आहे आणि कापूस धबधब्यांसाठी वापरलेला आहे. इतकंच. आपण खरं तर बघू शकतोय की या समितीमधलं जे गणेश उत्सवाचं वातावरण आहे ते नाविन्याचं, चैतन्याचं आणि अगदी आनंदाचं आहे. या विद्यार्थिनी सांगतायत की गणेश उत्सव म्हणजे खरं तर समृद्धीची देवता आहे. या गणेश उत्सवाच्या निमित्तानं एक ऊर्जादायी जे वातावरण असतं ते आम्हाला या ठिकाणी अनुभवता येतं. खरं तर गावापासून, घरच्यापासून दूर असताना सुद्धा ज्यावेळेस गणेश उत्सव असतो त्यावेळेस आमच्या सर्वांमध्ये हर्ष उल्हासाचं वातावरण जे आहे ते सर्व आम्ही अनुभवतो. आणि गणेश उत्सव फक्त उत्सवापुरता मर्यादित न राहता त्याच्यामधून विचारांचं प्रबोधन व्हावं, ते विचार आमच्या मनामध्ये रुजावेत. खरं तर ही संकल्पना आम्ही आमच्या मनामध्ये रेखाटलेली आहे आणि याच स्वरूपात आम्ही गणेश उत्सव अगदी उत्साहामध्ये साजरी करतो, अशी सर्व भावना विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थिनीची आहे ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.